हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आशा करते की मस्त मजेतच असाल. तर मी अनुराधा अनुज होममध्ये आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करते. तर इथे तुम्ही कालचा जर व्हिडिओ बघितला असाल तर विचार करत असाल की अनुराधाने एंडिंग तर कपडे घडी वगैरे करतानाच दाखवलेली आहे आणि आता सुरुवात पण केलेली आहे, ती पण कपड्यांची घडी वगैरे मारतानाच. तर असं काही नाही आहे. आता दुपारचा थोडासा वेळ होता ना, तर विचार केला की खूप कपाट ना माझा अस्तव्यस्त झाला होता. खूप टाईम झाला होता ना, असं म्हणजे कपाट वगैरे सगळं लावून ना खूप टाईम झाला होता. कपडे घडी घातले की असेच वरचेवर घाईगडबडीमध्ये सगळं असेच वरचेवर मी ठेवून द्यायची. तर आता विचार केला सगळं अस्तव्यस्त कपाट आहे ना, तो थोडासा बाहेर काढावा आणि जे नको आहेत जे ड्रेस जे खूपच जुने झालेले आहेत, अगदीच ती 5-6 वर्षापूर्वीचे जे ड्रेस वगैरे होते ते सगळे काढलेले आहेत आणि जे आता रेग्युलर घालते किंवा कामाला जायला वगैरे लागतात ना, ते मी असे अरेंज करून ठेवलेले आहेत की जेणेकरून डेलीसाठी म्हणजे असंच मार्केटमध्ये वगैरे जाण्यासाठी किंवा कामावरती जाण्यासाठी असं मी कपाट सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. नॅपकिन वगैरे एका साईडला ठेवलेले आहेत कारण का पटापट लागतात केव्हा तरी, मला बाहेर जाताना पण लागतात किंवा असं केव्हा तरी कोणाला हात वगैरे पुसायला द्यावे लागतात, तर ते एका साईडला वगैरे छान अरेंज करून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे माझा हा अस्तव्यस्त झालेला कपाट मी लावून घेतलेला आहे. तर वरचं पण तुम्हाला वरची साईड पण दाखवते. ती पण छान म्हणजे अशी साड्या वगैरे व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत. मला वाटलं दिसेल म्हणून वरचं पण नाहीच दिसलं ते, कारण का कॅमेरा माझा मी उलट्या साईडनं पकडलेला होता ना, म्हणून. तर चला इथे कपाट वगैरे छान लावून झाल्याच्या नंतर ना, आता मला ना ऑर्डर आहे, म्हणजे एका ताईनं द्यायचं आहे. खरवस असतो ना, ते मला द्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे ना सकाळी दूध आणून ठेवलं होतं, म्हणजे चिकाचं दूध असतो ना, तो आणून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये गूळ घालून ठेवला होता. तर इथे छान असं त्या चिकामध्ये गूळ म्हणजे बऱ्यापैकी चांगलं विरघळलेलं आहे. अगदी थोडंसं खालच्या साईडला असे खडे राहिलेले आहेत. ह्याच्यामध्ये माझ्याकडे दूध मी गरम करून थंड करायला बाहेर ठेवला होता. पूर्ण म्हणजे अर्धा लिटर हा चिकाचा दूध आहे आणि अर्धा लिटर मी आपलं साधं दूध असतं ना, तेच घातलेलं आहे. छान एकत्र ढवळून घेतलेलं आहे. गूळ आणि ते दूध, चीक वगैरे सगळं एकत्र केलेलं आहे. थोडंसं गुळाचे अजून खडे राहिले होते, ते मी विरघळायचा प्रयत्न करते. खूप टाईम लागतो म्हणजे गूळ विरघळण्यासाठी. म्हणून मी ना गूळ म्हणजे जेव्हा कपाट लावायला गेली ना, तेव्हा इथे गूळ घालून ठेवलेलं की जेणेकरून मस्तपैकी थोडंसं गूळ विरघळून जाईल दुधामध्ये. आता इथे मला ह्या डब्यांमध्ये, दोन्ही डब्यांमध्ये हे ओतून घ्यायचं आहे चिकाचं दूध. त्याच्यासाठी मी इथे पहिला ना कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर इथे छान मी बघितलं, चेक केलं, अगदी थोडेसेच गुळाचे खडे उरले होते. ते मी की ठीक आहे, एवढे राहिले तर राहिले. तर इथे मस्तपैकी 2 डब्यांमध्ये मी गाळणीच्या सहाय्याने, कारण का ना गुळामध्ये केव्हा केव्हा म्हणजे खाली बारीक असे खडे वगैरे असतात तर त्यासाठी ना छान इथे आपल्या चहाच्या गाळणीने दूध इथे गाळून घेतलेलं आहे ह्या 2 डब्यांमध्ये. हा जो मोठा डबा आहे ना, याच्यामध्ये थोडंसं जास्त, कारण की मला ह्या डब्यामधून मोस्ट ऑफ म्हणजे अर्धा किलोचं मला खरवस देता येईल. तर इथे मस्तपैकी 2 डब्यांमध्ये असं छान सेट करून घेतलेलं आहे, ओतून घेतलेलं आहे चिकाचं म्हणजे ते दूध आहे ते. आणि त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये वेलची पूड असते ना, ती घालणार आहे आणि थोडंसं आपलं केसर असतं ना, अगदी नावापुरते. म्हणजे मी की चला मी केसर ना म्हणजे असं ह्याच्या आधी केव्हा यूज नव्हता केला, वापरला नव्हता. पण मी बोलली की चला, पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं की छान म्हणजे कलर वगैरे छान वाटतो त्याचा ना, म्हणून मी की माझ्याकडे जास्त तर नाही आहे, पण मी की जेवढा आहे ना तेवढा आपल्याला वापरता येईल. तर इथे ते वेलचीची पूड माझ्याकडे करून ठेवली होती, ती ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि मस्तपैकी थोडंसं त्याचं छान असं फ्लेवर म्हणजे सुगंध येईल ना, तर मस्त वाटेल आणि टेस्ट पण छान येते त्याची. जेव्हा आपल्या दाताखाली थोडंसं हे येतं ना वेलची, तर खूप छान लागतं. आणि केसरने पण मी म्हणजे बनवल्याच्यानंतर मी दुपारी जो बनवेल तुम्हाला मी नंतर दाखवते, त्याच्यामध्ये पण मी केसर टाकलेलं आहे ना, त्याच्याने जे केसर असं खाताना, आपण मोदक वगैरे खाताना कसं केसर येतं तर छान लागते त्याची टेस्ट, किंवा मस्त सुगंध पण छान येतो, त्याचा कलर छान वाटतो, म्हणून मी टाकलेला आहे. आणि खरंच नंतर तुम्हाला मी दाखवते, खरवस एकदम मस्त वाटत होता. तर याच्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे आणि आता मी ना कुकर ते एक मोठं भांडं आहे ना, डब्बा तो लावलेला आहे आणि एकदम म्हणजे स्लो पण नव्हता ठेवलेला गॅस, असा मीडियम फ्लेमवरती ठेवलेला होता आणि ह्याला शिट्टी नाही लावलेली आता मी.
15 ते 20 मिनटं मी बिना शिटीचं असं छान असं ते चिकाचं दूध आहे ना ते शिजायला ठेवलं आहे. त्याच्यानंतर मी आली का आता एका साईडला कुकर होतो आहे तर दुसऱ्या साईडला आपण चहा ठेवूया. तर इथे माझा चहा म्हणजे जवळजवळ झाला होता आणि मी ओतायच्या अगोदर ना कुकरमध्ये झाला होता. छान त्याचं हे वाफ पण निघून गेली होती. तर इथे मी तुम्हाला तेच सांगते की तिथून वाफ वगैरे छान अशी निघालेली आहे. पण मी इथे बोलली तोपर्यंत आपण चहा वगैरे ओतून घेऊया आणि मग इथे चहा बाहेर थंड होतो तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की ते हे आहे ना खरवस किती छान माझं मस्त तयार झालेलं आहे. इथे मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. मस्त असं ना लबलबीत असं छान असं खरवस झालेला आहे. तो थोडासा सेट होईल, थोडा थंड होईल ना तेव्हा अजून मस्तपैकी असा मऊ लुसलुशीत होईल. तर चला आता मी ना दुसरा जो डब्बा आहे ना तो मी लावणार आहे. आधीचा हा डब्बा लावला ना त्याला मी म्हणजे हे काढलं होतं शिट्टी नव्हती लावलेली. तर आता मी जो आहे ना हा जो डब्बा लावलेला आहे ना छोटा डब्बा त्याला मी शिट्टी काढणार आहे. आणि शिट्टीमध्ये म्हणजे ना अगदी 3 शिट्ट्यांमध्ये इतका छान म्हणजे फास्ट गॅसवरतीच ठेवते आणि 3 शिट्ट्या काढून घेते. पहिला कुकर मी गरम करून घेते आणि 3 शिट्ट्या काढून घेते. इतका छान मस्त म्हणजे त्याला परत म्हणजे आता टाईम बघायची गरज पण लागत नाही की आता 15 मिनटं झालेत, आता 20 मिनटं झालेत, असा टाईम बघायची गरज लागत नाही. छान असे 3 शिट्ट्या झाल्याच्यानंतर मी तुम्हाला खोलून दाखवते. आता हे ना थोडंसं गार झालं ना की फ्रीजमध्ये ठेवेल आणि मग नंतर ह्याची कापा करून घेईल. आणि ज्या ताईंना पाहिजे आहे ना त्यांना अर्धा किलोच पाहिजे आहे. जर उरलं तर विचारायला अजून पाहिजे का खूप गडबड होती बोलताना. जर उरलं ना तर त्यांना अजून विचारेल की पाहिजे आहे का, कारण का त्यांनी मला सांगितलं होतं की जेवढं पण बनवशील तेवढं एक अर्धा लिटरमध्ये जेवढं पण बनेल तेवढं दे म्हणून. कारण का अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर झाले ते 1 लिटरचं. आणि आता बघूया मी थोडं थंड झाल्याच्या नंतर खाली जाऊन वजन करून येईल, कारण माझा वजन काटा झाला आहे खराब. तर मी जर खाली जाऊन वजन करून आणेल त्यानंतर मी त्यांना देईल. चला हे थंड होते तोपर्यंत मी भाजी वगैरे घेऊन येते, कारण का रात्रीची पोट्या पाण्याची पण सोय केली गेली ना. छान आताच काठ आत्ताच निघते गरम असून सुद्धा जे काठ छान निघत आहेत इथे मस्त असं सुटलेलं आहे तो. पण तरी पण आपण थंड करायला ठेवूया. आणि मी दुपारी पण बनवलेला अर्धा लिटरचा तो तुम्हाला दाखवा. त्याच्यामध्ये थोडंसं मला ना दूध कमी पडलेलं माझं, कारण का घरातलं दूध संपलं होतं तर थोडंसं दूध ना कमी पडलेलं आहे. पण थोडंसं हा कडक झालेला आहे, थोडंसं कडक झालं आहे हा. तर हा आहे अर्धा लिटरचा आणि हा आहे अर्धा लिटरचा. पण ह्याच्यामध्ये अर्धा लिटर पूर्ण दूध टाकलेलं आहे. तर इथे ना मस्तपैकी छान असा खरवस एकदम सेट झालेला आहे आणि त्याचे मी असे ना मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत.
आणि तुम्हाला मी दाखवते की किती छान मस्त त्याला ना साईडने अशी जाळी पण पकडलेली आहे खालच्या साईडने, आणि जे डब्याचा कॉर्नर असतो ना साईडने त्याला पण छान जाळी पकडलेली आहे. आणि केसरने बघा किती छान कलर पण आलेला आहे त्याच्या वरच्या साईडला. आता ह्या डब्यामध्ये मी सगळा जो डब्यामध्ये होता ना स्टीलच्या डब्यातला तो ह्या डब्यात भरलेला आहे, आणि खाली जाऊन ना वजन करून येणार. आणि मग तसंच मी त्या ताईंना ज्यांना पाहिजे आहे ना त्यांना मी देऊन येते. तर इथे खाली मी जेव्हा वजन करायला गेलेली ना तेव्हा इथे जराशी मी मेहंदी बघत होती. मला अशा ताईंनी विचारलं होतं की मी माझ्या केसांसाठी कोणता मेहंदी किंवा कोणता कलर यूज करू. ही ना हर्बल मेहंदी आहे आणि आयुर्वेदिक मेहंदी आहे. छान आहे, मी वापरलेली आहे क्लायंटला, छान आहे, तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा इथे ना असं तुम्ही जर मेहंदी वापरत असाल ना, हे जो हर्बल मी दाखवलं ते कलर आहे आणि हे जे आहे ना ती मेहंदी आहे. तुम्ही अशा पद्धतीमध्ये कुठली मेहंदी असेल तर तीसुद्धा मेहंदी वापरू शकता. जर तुम्ही आत्ता मेहंदी वापरत असाल तर मेहंदीच वापरा, मग कलर करायची गरज नाही आहे. आणि छान असं ना एकदा मेहंदी लावलीत ना की छान त्याला असं म्हणजे ऑइल लावून ठेवा भरपूर, तर ना असं म्हणजे रखरखीत वगैरे केस होत नाहीत. नाहीतर ना असं सोडलं ना तर थोडेसे केस ना रखरखीत होतात. आणि जर तुम्हाला कलर यूज करायचा असेल ना तर भरपूर असं मार्केटमध्ये भरपूर असे कलर म्हणजे आहेत, लॉरियल आहे किंवा गार्नियर वगैरे आहे, असे भरपूर कलर आहेत, तुम्ही कलर यूज करू शकता. जर तुम्हाला अजून काय कन्फ्युजन असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला, इथे तुम्हाला आता मेहंदीची वगैरे माहिती दिलेली आहे. आता पुढे ना थोडासा आज गुरुवार असल्यामुळे ना मी बोलले आता खरवस तर झालेला आहे, तो मी देवाच्या पुढ्यात वगैरे ठेवलेला नव्हता, पण मी आली की आता मी थोडासा ना गुळाचा शिरा बनवते. त्याच्यामध्ये ना आता एका साईडला मी 1 वाटीचंच बनवणार आहे. म्हणजे तो मी छान असं खरपूस भाजायला ठेवलेला आहे रवा 1 वाटी, आणि एका साईडला ना थोडासा गूळ मी पाण्यात घालून ना उकळायला ठेवलेला की गुळाचा शिरा करायचा, आणि त्यामध्ये मी असे 4-5 काड्या ना केशरच्या घातलेल्या आहेत. अर्धा मी थोडासा म्हणजे अगदी 40% इथे रवा भाजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. परत मी तो 50% असं छान भाजून घेतलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं माझ्याकडे ड्रायफ्रूट होते ना ते घातलेले आहे, आणि एक छोटासा साईजचा असा केळा होता ना ते याच्यामध्ये काप करून घातलेला आहे. आणि मस्तपैकी त्याला असं ना पूर्ण 100% असं छान खरपूस असं बघा कलर त्याचा चेंज झालेला आहे ना, छान मस्तपैकी असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता इथे मी 1 वाटी रवा घेतला होता ना, तर मी याच्यामध्ये 3 पट म्हणजे 3 वाटीच्यामध्ये मी ते पाणी घातलेलं आहे, जो गुळाचा बनवलेला आहे ना तो घातलेला आहे. तर आता मस्तपैकी ते पाणी घातल्याच्यानंतर ना छान एक उकळी आल्याच्यानंतर झाकण मारून ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर मग छान असा शिरा ना एकदम 10 मिनटं पण लागत नाहीत, छान असं मस्तपैकी मऊसूत असा शिरा छान तयार झालेला आहे. ते तुम्हाला मी दाखवते. छान असं मस्त सुटसुटी शिरा झालेला आहे. आता शेवटी ना इथे ह्याच्यावरती मी वेलची पूड घातलेली आहे, आणि मस्तपैकी असं परत एकदा परतून घेणार आहे. कारण का शेवटी का घालायचं आहे, कारण की ह्याच्यावरती आता मी असं थोडंसं परतून घेईल आणि झाकण मारून ठेवेल. मस्त छान असं त्याचा ना सुगंध ना जो आपण हे घातलेलं ना वेलची पूड त्याचा सुगंध त्याच्यामध्ये असं दबून राहतो, आणि जेव्हा परत तुम्ही खोलाला त्यामध्ये मस्त असं एकदम गुळाचा, केसरचा आणि छान असा ते तूप वगैरे मस्त सुगंध येतो. तर मी इथे बघा तो वाटीमध्ये काढलेला तो देवाच्या फोड्यात ठेवलेला आहे आता. त्याच्यानंतर मी आता भाजी बनवायला घेते. एकदम साधं सिंपल जेवण आहे, आमटी भात आणि फक्त पापडीची भाजी बनवणार आहे. इथे मी एकदम शॉर्टकटमध्ये कांदा टोमॅटो, राई जिरा कांदा टोमॅटो आणि मिरचीवरती मी भाजी बनवणार आहे. तर याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे परतल्याच्यानंतर थोडीशी माझ्याकडे ना जिंजर गार्लिक पेस्ट होती ती घातलेली आहे, हळद घातलेली आहे. छान तेलात परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आता ही जी पापडी आहे ना भाजी ती 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुतलेली आहे, कारण की आता पावसाचे दिवस आहेत. खूप भाज्या अशा इतक्या असं घेऊ की नको घेऊ अशा भाज्या सगळ्या मार्केटमध्ये असतात. तर ना त्या भाजी आता छान स्वच्छ धुवून मी आता फोडणीला घातलेली आहे, आणि पिवळी म्हणजे मिरचीवरचीच भाजी मी बनवणार आहे. तर इथे छान भाजी तेलात परतल्याच्यानंतर ह्याच्यावरती मी झाकण मारून ठेवणार आहे, म्हणजे वाफेवर शिजवणार आहे. ह्याच्यावरती पाणी घालणार आणि छान मस्तपैकी 15 ते 20 मिनटं छान अशी वाफेवरती शिजवून घेणार आहे. इथे भाजी माझी तयार झालेली आहे. थोडंसं शेवटचं खोबरं किसलेलं उरलेलं होतं ना ते घातलं, आणि भाजी ना छान अशी परतून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं आधी ना धणे जिरे पूड पण घातलेली आहे. ती माझ्याकडनं व्हिडिओ परत एकदा स्किप झालेली आहे. मध्ये माझा व्हिडिओ ना माझा फोन आहे ना म्हणजे व्हिडिओ बनवताना तो स्टोरेज फुल झाल्यामुळे बंद होत असतो, त्यामुळे सगळी गडबड होत असते. चला, मस्तपैकी छान जेवण वगैरे झालेलं आहे. छान असे तुमच्याबरोबर 2 रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, ते पण गोडाच्या.
एक तर खरवस आणि दुसरा गुळाचा शिरा. तर त्या रेसिपीज तुम्हाला कसे वाटले ना ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी सगळं आवरून वगैरे घेते, किचन क्लीन वगैरे करते आणि ब्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.